हॅलो एव्हरीवन, मी प्रोफेसर अंकिता द अंकिता फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा सिलेबस जो की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने सेम 1साठी डिझाईन केला आहे, फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग 2024 पॅटर्ननुसार तो बघणार आहोत. सो फर्स्टली द कोड ऑफ जो कोड आहे सब्जेक्टचा कोड तो आहे ESC 101 ETC आणि कोर्सचं नेम आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. एक्झामिनेशन पॅटर्न सेम आहे. CCE 30 मार्क्ससाठी, एंड सेम 70 मार्क्स आणि टर्म वर्क 25 मार्क्स. नाव आपण बघणार आहोत कोर्सचं काय काय कंटेंट आहे. सो कंटेंटनुसार अगेन इथे 5 युनिट आहेत. युनिट 1 जे आहे ते आहे डायोड अँड ॲप्लिकेशन्स. सो डायोड्स अँड ॲप्लिकेशन्समध्ये इव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, करंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉनिक्स, डायोड्सचा काय रोल आहे, करंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉनिक्स, इव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स फर्स्टली, अँड देन इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन इंडस्ट्री अँड सोसायटी. सो इलेक्ट्रॉनिक्सचा इम्पॅक्ट इन इंडस्ट्री अँड सोसायटीमध्ये काय आहे तो डायोड्स आणि ॲप्लिकेशन्समध्ये बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट्स. सो जे काय ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत, पॅसिव्ह कॉम्पोनंट आहेत, त्यांचं इंट्रोडक्शन. अँड फर्स्ट डायोड इज PN जंक्शन डायोड. सपोज PN जंक्शन डायोड कन्स्ट्रक्शन, PN जंक्शन डायोडचं काय काय बघायचं, कन्स्ट्रक्शन, वर्किंग इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस कंडिशन्स. सो फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसमध्ये कसं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे. त्याच्यानंतर VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड्स. सो VI व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं. त्याच्यानंतर आहे डायोड ॲज अ स्विच, कसं काम करतं ॲज अ स्विच, हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव अँड ब्रिज वेव रेक्टिफायर. सो हे आहे PN जंक्शन डायोड. त्याच्यानंतर येतं स्पेशल पर्पज डायोड्स. स्पेशल पर्पज डायोड्समध्ये LED एक महत्त्वाचा डायोड आहे, त्याला लाईट इमिटिंग डायोड असं म्हणलं जातं. आणि फोटो डायोड अलॉंग विथ VI कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे फोटो डायोड जे असेल, लाईट इमिटिंग डायोड असेल, त्यांचं आपल्याला VI कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचं आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स. एक्झिम्युलर LED TV, IR रिमोट कंट्रोलर, रोलिंग डिस्प्लेज, SMP मोबाईल अँड लॅपटॉप चार्जर्स. सो हे एक्झिम्पलरमध्ये येते. नंतर आहे फर्स्ट युनिट इथे कंप्लीट झाला. एक PN जंक्शन डायोड सेपरेटली आणि दुसरं म्हणजे काय स्पेशल पर्पज डायोड्स अँड देअर ॲप्लिकेशन्समध्ये. नेक्स्ट येतं युनिट 2. युनिट 2 इज अबाउट ट्रान्झिस्टर्स अँड टेक्नॉलॉजी. सो ट्रान्झिस्टर्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. सो बायपोलर जंक्शनमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन, टाईप, ऑपरेशन, VI कॅरेक्टरिस्टिक्स, in common emitter mode, BJT as a switch and common emitter amplifier. So CE is common emitter amplifier here. आणि नंतर आहे एनहान्समेंट मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स, म्हणजे हा आहे EMOSFET, म्हणजेच काय एनहान्समेंट मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स. त्याचं कन्स्ट्रक्शन, टाईप्स, ऑपरेशन, VI कॅरेक्टरिस्टिक्स, MOSFET ॲज अ स्विच अँड ॲम्प्लिफायर. इंट्रोडक्शन टू VLSI टेक्नॉलॉजी, काय आहे त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं फीचर साईज, देन चॅनल लेंथ अँड वेल मेथड ऑफ VLSI CMOS मॅन्युफॅक्चरिंग. एक्झिम्पलर आहे याच्यामध्ये ऑडिओ ॲम्प्लिफायर, PA सिस्टम, CMOS, ICs in cell, phone and laptops, पेन ड्राईव्स, हे सगळं ह्याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे हा एक ट्रान्झिस्टर. आणि त्याच्यानंतर थर्ड युनिट आहे लॉजिक गेट्स अँड डिजिटल सर्किट्स. सो लॉजिक गेट्स अँड डिजिटल सर्किट्स, इन दॅट फर्स्टली नंबर सिस्टम. सो इन नंबर सिस्टममध्ये काय काय आहेत, बायनरी, डेसिमल, ऑक्टल, हेक्झाडेसिमल यांचं इंट्रोडक्शन. नंतर त्यांचं कन्व्हर्जन, बायनरीचं डेसिमलमध्ये, डेसिमलचं बायनरीमध्ये,
आणि बायनरी ॲडिशन. आता हे जे आहे ते सिलेबसमध्ये जेव्हा घेतलं जातं त्यावेळेस ते त्याचं बेसिक सगळं सांगितलं जातं. नंतर आहे लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स आहेत अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॉट गेट, एक्सऑर, एक्स नॉर. युनिव्हर्सल गेट्समध्ये नॅन्ड, नॉर, डी मॉर्गन्स थेरम. सो हे सगळं आहे लॉजिक गेट्समध्ये. देन आहे लॉजिक सर्किट्स. लॉजिक सर्किट्स इन दॅट हाफ अँड फुल ॲडर्स, SR, JK, TND, फ्लिप फ्लॉप्स. सो ह्यांचं इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसरचं इंट्रोडक्शन अँड मायक्रो कंट्रोलर, त्याची ब्लॉक डायग्राम आणि एक्सप्लेनेशन ओनली. नंतर काय आहे डिजिटल IC डिझाईन फ्लो, IC फॅब्रिकेशन प्रोसेस फ्लो. हे सगळं लॉजिक सर्किट्समध्ये बघणार आहे. एक्झाम्पलरमध्ये आहे मेमरीज इन सेल फोन, लॅपटॉप म्हणजे सेलफोनमध्ये सेलफोनमधले मेमरीज, लॅपटॉप, पेन ड्राईव्स, ECU in advanced car, automation in manufacturing using PLC, Arduino boards. सो हे झालं युनिट 3बद्दल, ज्याचं नाव होतं लॉजिक गेट्स अँड डिजिटल सर्किट्स. डिजिटल सर्किट्स कसे बनतात, त्यांचं इंट्रोडक्शन काय, या सगळ्या गोष्टी आहेत तिथे स्टडी करण्यासाठी. देन युनिट 4 आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, म्हणजे हा सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर अँड इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. सो ऑपरेशनल ओपॅम्प काय आहे अँड त्याचं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स कोणते असतात. सो फर्स्टली ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणजेच ओपॅम्प, त्याचं फंक्शनल ब्लॉक डायग्राम, आयडियल अँड प्रॅक्टिकल व्हॅल्यूज ऑफ परफॉर्मन्स पॅरामीटर्स, ओपॅम्पचे ॲप्लिकेशन्स, कशामध्ये इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर इज द ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम्प. देन आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स, दॅट मीन्स ओपॅम्प वन पार्ट झाला, दुसरा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा. मग त्याची ब्लॉक डायग्राम कशाची, डिजिटल इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्समध्ये डिजिटल मल्टीमीटर आहे, फंक्शनल जनरेटर आहे, यांच्या सगळ्यांच्या ब्लॉक डायग्राम, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप अँड DC पॉवर सप्लाय, हे सगळ्यांचे ब्लॉक डायग्राम इथे स्टडी करायचं आहे. नंतर आहे एक्झाम्पलर डोमेस्टिक एनर्जी मीटर, बॅटरी चार्जिंग स्टेशन, ICU मॉनिटर इन एक हॉस्पिटल, हे सगळ्याचा इथे ह्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. नंतर आहे युनिट 5. युनिट 5 आहे सेन्सर्स अँड कम्युनिकेशन सिस्टम. सो सेन्सर्स काय असतात आणि मग त्यांचं क्लासिफिकेशन, ॲक्टिव्ह कुठले, पॅसिव्ह सेन्सर्स कोणते, सिलेक्शन क्रायटेरिया काय असेल, कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे सेन्सरचं. देन मोशन सेन्सर्स काय असतील, LVDT, टेम्परेचर सेन्सर्स ज्याला थर्मोकपल RTD असं म्हणतात. देन मेकॅनिकल सेन्सर्स जे असतील स्ट्रेन गॉज, बायो सेन्सर्स, ब्लॉक डायग्राम, IoT बेस्ड डेटा ॲक्विजिशन अँड ऑटोमेशन सिस्टम्स. IoT मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स बेस्ड जे असतील, ऑटोमेशन सिस्टम अँड ॲक्विजिशन. सो त्यांचं ब्लॉक डायग्राम याचा इथे स्टडी करायचं आहे क्लासिफिकेशनमध्ये. अँड देन कम्युनिकेशन सिस्टम्समध्ये त्याची ब्लॉक डायग्राम. देन कम्युनिकेशन मीडिया, विच आर द कम्युनिकेशन, काही वायर्ड असतील, काही वायरलेस असतील, त्यांचा स्टडी करायचा आहे. देन आहे जस्ट मिनिट सॉरी, वायर्ड असतील आणि वायरलेस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये तो स्पेक्ट्रम स्टडी करायचा आहे. देन सेल्युलर कन्सेप्ट्स काय आहेत, ब्लॉक डायग्राम असेल GSM सिस्टमची. एक्झाम्पलर आहे याच्यामध्ये परत डिजिटल थर्मामीटर, वेइंग मशीन, देन ग्रीन हाऊस ऑटोमेशन इन ॲग्रिकल्चरल होम ऑटोमेशन, ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टम्स, 4G आणि 5G टेक्नॉलॉजी, सॅटेलाईट कम्युनिकेशन, सगळे वायर्ड आणि वायरलेस कम्युनिकेशन्स आहेत. रडार, मिलिटरी कम्युनिकेशन काय आहे, हे सगळं जे आहे याचा स्टडी कम्युनिकेशन सिस्टम्समध्ये 5th युनिटमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर आहे
एक्सपेरिमेंट्स कंपल्सरी करावे लागणार आहेत प्रत्येक स्टुडंटसाठी आणि मग त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे, त्याच्यापैकी 8 जे काही घेतले जातील ते सगळ्यांना कंप्लीट करायचे आहेत. सो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्समध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह स्टडी फर्स्ट जो आहे स्टडी ऑफ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट्स. सो ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट्समध्ये रेजिस्टर्स फिक्स अँड व्हेरिएबल असतील, कॅल्क्युलेशन असेल ऑफ रेजिस्टर, म्हणजे इथे रेजिस्टर्स 2 प्रकारचे असतात आपल्याला माहीत आहे, फिक्स्ड अँड व्हेरिएबल असतात. सो त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ रेजिस्टर व्हॅल्यू कलर कोडचा यूज करून रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड करायची. कॅपॅसिटर्स अगेन फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॅपॅसिटर्स. थर्ड वन इज इंडक्टर्स, कॅल्क्युलेशन ऑफ इंडक्टर व्हॅल्यू युजिंग कलर कोड, म्हणजे वेगवेगळे कॅपॅसिटर्स, रेजिस्टर्स, इंडक्टर यूज करून कलर कोडचा यूज करून त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड करणं फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे. आणि त्याचं डिव्हायसेस सच ॲज डायोड, BJT, MOS FET, व्हेरियस IC पॅकेजेस, स्विचेस अँड रिलेज, हे सगळं स्टडी करायचं ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट्समध्ये. हा झाला फर्स्ट एक्सपेरिमेंट. सेकंड एक्सपेरिमेंट आहे मेजरमेंट युजिंग व्हेरियस मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज करून काय करायचं, वेगवेगळ्या मेजरमेंट्स करायच्या. मग जसं की सेटअप, पहिला जो सेटअप आहे तो म्हणजे CRO and function generator for measurement of AC and DC voltages. CRO means cathode ray oscilloscope. So by using this oscilloscope we have to measure AC and DC voltages and frequency of it. Then measure second मध्ये voltage measure करायचे. रेजिस्टन्स युजिंग डिजिटल मल्टीमीटर, म्हणजे डिजिटल मल्टीमीटरचा यूज करून रेजिस्टन्स आणि व्होल्टेज आपण मेजर करू शकतो. ऑल्सो यूज मल्टीमीटर टू चेक डायोड, BJT. मल्टीमीटरचा यूज करून अगेन डायोड चेक करायचं, डायोड, BJT. देन VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड. स्टडी द डेटाशीट ऑफ टिपिकल PN जंक्शन डायोड. जसं की सिलेबसमध्ये होतंच PN जंक्शन डायोड, म्हणजे सिलेबस रिलेटेडच लॅब असेल, जे काही एक्सपेरिमेंट्स असतील ते. डेटाशीट ऑफ टिपिकल PN जंक्शन डायोडचं जे काही करायचं आहे VI कॅरेक्टरिस्टिक्स या IV कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट मीन्स व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स डायग्राम ड्रॉ करायची. देन रेक्टिफायर सर्किट्स, फोर्थ आहे रेक्टिफायर सर्किट. सो रेक्टिफायर सर्किट्समध्ये इम्प्लिमेंट DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय युजिंग ब्रिज रेक्टिफायर अँड डायोड. सो डायोड आणि ब्रिज रेक्टिफायरचा यूज करून DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आहे बिल्ड अँड टेस्ट कॉमन इमिटर. कॉमन इमिटर जो आहे त्याचं त्याचं सर्किट बनवायचं आहे, म्हणजे BJT ॲम्प्लिफायर सर्किट. बिल्ड अँड टेस्ट कॉमन इमिटर, BJT ॲम्प्लिफायर सर्किट. अँड देन त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट गेन ऑफ CE ॲम्प्लिफायर, म्हणजे कॉमन इमिटरचं जे गेन आहे, जो काय आउटपुट मिळणार आहे ते तिथे कॅल्क्युलेट करायचे. सिक्स्थ एक्सपेरिमेंट आहे लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम्प. ओपॅम्प ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं लिनियर ॲम्प्लिफिकेशन. मग बिल्ड करायचं इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर युजिंग ओपॅम्प, म्हणजेच त्याचा डेटाशीट ऑफ टिपिकल ओपॅम्प 741 याचं काय करायचं आहे, डेटाशीट स्टडी करायचं आणि त्याच्यानुसार बिल्ड करायचं इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. देन सेवन्थ एक्सपेरिमेंट आहे टेस्ट अँड व्हेरीफाय द ट्रूथ टेबल्स. सो टेस्ट करायचे आहेत, व्हेरीफाय करायचे आहेत, त्याच्यामध्ये बेसिक आणि युनिव्हर्सल गेट्स असतील. स्टडी द डेटाशीट ऑफ रिस्पेक्टिव्ह ICs. बेसिक आणि युनिव्हर्सल गेट्स जस्ट आपण बघितले, जे काही अँड, NAND वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये, NOR, XOR हे सगळे त्याच्यामध्ये असतील, युनिव्हर्सल गेट्स असतील. त्याचं डेटाशीट ऑफ रिस्पेक्टिव्ह त्यांचं ICsचं डेटाशीट स्टडी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे हाफ अँड फुल ॲडर. हे पण त्याच्यामध्ये स्टडी करणारे, टेस्ट करायचे, व्हेरीफाय करायचे त्यांचे ट्रूथ टेबल्स करेक्ट येत आहेत की नाही. त्याच्यानंतर 8th आहे स्टडी ऑफ ट्रान्सड्युसर्स और सेन्सर्स. एनी 3 ट्रान्सड्युसर्स और सेन्सर्स, बायोसेन्सर्स एक्सेट्रा, जे काही सेन्सर्स आहेत
ते सेन्सर, त्याच्यापैकी 3 सेन्सर्सचा स्टडी करायचा आहे किंवा ट्रान्सड्युसरचा. 9th आहे बिल्ड अँड टेस्ट एनी सर्किट युजिंग BJT, MOSFET, OP-amp, लॉजिक गेट्स युजिंग एनी वन सेन्सर. कोणताही सेन्सर यूज करून काय करायचं आहे, एक सर्किट बिल्ड करायचं किंवा त्याचं टेस्ट करायचं आहे, टेस्ट करून दाखवायचं आहे. सो हा पण एक एक्सपेरिमेंट आहे. टोटल केस स्टडी ऑफ एनी वन इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लियन्सेस विथ ब्लॉक डायग्राम स्पेसिफिकेशन. ह्याच्यावर केस स्टडी तुम्ही इलेक्ट्रॉनिक कोणत्याही ॲप्लियन्सवर ब्लॉक डायग्राम बनवू शकता, स्पेसिफिकेशन करू शकता. सो त्याच्यावर एक केस स्टडी आपण करू शकतो. हे झाले 10 एक्सपेरिमेंट. 10 एक्सपेरिमेंटपैकी 8 एक्सपेरिमेंट्स हे मॅन्डेटरी आहेत. आता इन्स्ट्रक्टर्स दिलेले काही मॅन्युअलसाठी, तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर्स मॅन्युअल इज टू बी डेव्हलप्ड ॲज हँड्स ऑन रिसोर्स अँड रेफरन्स आणि कॉपी ऑफ करिक्युलम, कंडक्शन अँड असेसमेंट गाईडलाईन्स, लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट टू बी अटॅच. सो हे सगळं तिथं त्या मॅन्युअलला अटॅच असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टुडंट्सने लॅब मॅन्युअल सबमिट करताना, लॅब जर्नल्स सबमिट करताना कोणत्या गाईडलाईन्स पाळणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये टायटल पाहिजे एक्सपेरिमेंटचं, टायटल ऑफ द एक्सपेरिमेंट शुड बी देअर. त्याच्यानंतर त्याचं ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे, ॲपॅरेटस विथ देअर डिटेल स्पेसिफिकेशन्स हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. ब्रीफ theory related to the experiment, then connection diagram, observation table, sample calculations for 1-2 readings, then result table, and then graph and conclusion is the last. So 9 गोष्टी आहेत त्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. नाऊ लॅबोरेटरी लॅब कंडक्शन करताना 8 एक्सपेरिमेंट्स सिलेबसचे कंपल्सरी असतात आणि त्याच्यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअर and recent version is to be encouraged. सो ते गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. काही लॅब आणि टर्मवर्क असेसमेंटसाठी गाईडलाईन्स आहेत SPPUच्या. काही कंटिन्युअस असेसमेंट जे आहे लॅबोरेटरीची ती व्हायला पाहिजे. ओव्हरऑल परफॉर्मन्स बेस्ड ऑन ओव्हरऑल परफॉर्मन्स. त्याच्यानंतर जे आहे इच लॅब असाइनमेंट एक्सपेरिमेंट असेसमेंट विल असाइन ग्रेड मार्क्स बेस्ड ऑन पॅरामीटर्स विथ ॲप्रोप्रिएट वेटेज. जसे पॅरामीटर्स दिले त्याच्यानुसार त्यांना मार्क्स देणं, ग्रेड देणं गरजेचं आहे. आणि काही पॅरामीटर्स आहे असेसमेंटसाठी, तर ते टाईमली कम्प्लिशन पहिलं पाहिजे, टाईमवर केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स, देन एव्हरी डे तुम्ही येताय नाही येताय, प्रॅक्टिकलला पंक्च्युअलिटी आणि नीटनेस, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मॅटर करणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत टर्मवर्कचे आणि आपण असं म्हणूया हे जे आहे लॅबचे. ओके, तर त्याच्यामध्ये लर्निंग रिसोर्सेस म्हणजे कशामधून आपण याचा सगळ्याचा स्टडी करू शकतो. तर काही बुक्स दिलेले आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस थॉमसचं 9th एडिशन, त्याच्यानंतर मॉडर्न डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स बाय RP जैन 4th एडिशन, टाटा MC ग्रोहेल, देन इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन बाय HS कल्सी 3rd एडिशन, टाटा MC ग्रोहेल, अँड देन सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स बाय D पॅटर्नाबिस 2nd एडिशन PHI. सो ह्याच्यापैकी म्हणजे 5 युनिटवर 5-6 जवळपास दिलेले आहेत. याच्यातून तुम्ही कोणताही निवडू शकता. जसं सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार तुमचे नोट्स येतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जास्तीचं एक्स्ट्राचं काही करायचं नाही आहे कारण तेवढा वेळही नसणार आहे. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम बाय केनेडी अँड डेव्हिस 4th एडिशन, टाटा McGraw-Hill, देन मोबाईल वायरलेस कम्युनिकेशन बाय M. श्वार्ट्झ, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. सो हे जे काय आहे वेगवेगळे रिसोर्सेस दिलेले आहे. काही रेफरन्स बुक्स आहेत. हे कोणते बुक्स आहेत? लर्निंग रिसोर्सेस टेक्स्ट बुक्स. देन रेफरन्स बुक्स पण आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये डिजिटल फंडामेंटल्स बाय थॉमस. तसं प्रत्येक कॉलेज हे नोट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतं. त्याच्यामुळे डायरेक्टली नोट्समधून अभ्यास केला तरीही चालेल. डिजिटल फंडामेंटल्स बाय थॉमस L. फ्लॉयड 11th एडिशन पियर्सन, मोबाईल कम्युनिकेशन बाय J. शिलर 2nd एडिशन पियर्सन, देन सेन्सस हँडबुक बाय S. सोलोमन 2nd एडिशन, CMOS कम्युनिकेशनसाठी सर्किट डिझाईन, लेआउट अँड सिम्युलेशन
बाय बेकर, सेकंड एडिशन, विले IEEE. देन प्रेस ई बुक्स पण आहेत, ई बुक्स डायरेक्टली ऑनलाईन बुक्स. सो ही लिंक इथे दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही डायरेक्टली क्लिक करून या सगळे गोष्टींचा फायदा घेऊ शकता. देन NPTEL यूट्यूब लिंक पण दिलेली आहे. सो ह्याच्यासाठी फायदा होईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जे काय आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट, त्याचा सिलेबस तुम्हाला समजला असेल अशी आशा बाळगते. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. सो थँक्यू. काही डाऊट्स कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये करू शकता. धन्यवाद.